महान शक्तीला माझी सर्व ताकद वापरून कंट्रोल करण्यासाठी जगाच्या पाठीवरचे शक्य आहे ते करणार आणि निसर्गालाही काबीज करणार. हे तुला कधीच शक्य नाहीये, कारण तू बनलेलाच पंचतत्वांचा आहेस आणि तू त्यामध्येच विलीन होशील. अहो तुम्ही कोण? मी समय. काळ तुझ्या आधीही होता आणि नंतरही असणारच. आत्ता तू जे बोललास ते ऐकून या विश्वातील तुझी जागा दाखवायला आलीये मी. चल तुला पंचमहाभूतांचे दर्शन घडवते. त्यातूनच तुला कळेल की मनुष्य म्हणून निसर्गाच्या पुढे जाणं कधीच शक्य नाही. चल बघ पुढचा प्रसंग आणि मग बोलूया. जीते चल जीते चल जीते चल हम मुसाफिर था जाने दे खूब आंगन में आने दे जीते चल जीते चल जीते चल पलवों के नीचे है ठंडी सी एक धरती कहती है यारों के बक्सों में जिंदा सी खुशबू है कहती है सब पीछे छोड़ेंगे उंगलियों से कल की रेत बहने दे आज और अभी मैं खुद को कहने दे ये पल जीते चल जीते चल जीते चल. तुम्ही हे मला जमिनीचं रूप दाखवलं. तिच्या खूप खोलवर जाऊन मी खनिज तेल विकून हिचं महत्व संपवलंय. जमीन प्रदूषणच मला पैसे मिळवून देते. अरे ही धरणी माता तिच्या पोटातून अन्न पिकवते म्हणून तू जगतोस. इतका उन्मत्त नको हो, कारण अजून भूकंपासारखे अडथळे रोखणं तुला शक्य नाहीये. तू कितीही मोठा जमीनदार असलास तरी कागदोपत्रीच, कारण ही धरा कोणा एकाच्या मालकीची होणार नाहीये. ठीक आहे, मग आकाशात सॅटेलाइट सोडून तरी हे सर्व नियंत्रित होईलच ना. अरे बुद्धिहीन अहंकारी माणसा, उघड डोळे आणि बघ वर नीट. अच्छा, म्हणजे हे अनंत आकाश मी घेऊ शकणार नाही हे माहितीये मला, पण त्यातून येणाऱ्या पाण्यावर तरी माझा कब्जा असेलच की. अच्छा, तर आता तुला पाण्याचा मोह झालाय. अरे तू ह्या तांत्रिक प्रगतीच्या जीवावर इतका का उड्या मारतोयस? अजून तू पूर अडवू शकलेला नाहीस की त्सुनामी, तर तू आता पाण्याची पण गोष्ट बघूनच घे. चल.
श्वास घे आणि विचार कर तुझ्या म्हणण्याचा. श्वास म्हणजे वायू. येस, त्यात गॅसेस मिळून संपून टाकतो माझे शत्रू आणि होतो मी अजात शत्रू. अरे बुद्धी नडानी, फक्त पैसाच कमवलास तितकं सोपं आहे का? म्हणजे बघ आणि समजावून घे या वायूची महती. रघुनंदन रघुरघुनंदन रघुवर सेवन रघुपति चायन शतयोजन शतशतयोजन शतधियोजन शतपरिलंघन हरिभाजन हरिभाजन हरिमदभाजन दशमुख कंपन बड़वाकृत बड़वाकृत बड़वानलकृत बहुभस्मार्चन जय केतन जय जय केतन जय हय प्रापुर जय विडदापुगनी. रोज सकाळी असंख्य लोक योग साधना करतात आणि या वायूने दीर्घायू करावं यासाठी प्रार्थना करतात. त्याला तू कसा कैद करणार? अरे तो लंकापती दशमुखी रावण त्या पवनपुत्र हनुमानाला हरवू शकला नाही तर तू कशाचा इतका गर्व करतोयस? असतील तुझ्याकडे कृत्रिम वायूचे साठे, पण ते संपल्यावर एखादा पवनपुत्र वादळाचा तडाखा देऊन तुझं गर्वहरण नक्कीच करणार. तुझ्या या बालिश विचारांना नक्कीच आग लावणार. ठीक आहे, मग मी सुद्धा या माणसांमध्ये धर्म, जात, प्रांत, भाषा याच्या विषमतेचा द्वेषाचा अग्नी पेटवणार आणि त्या युद्धाच्या अग्नीतून मरणाऱ्या माणसांच्या जीवावर मी माझे स्वार्थ साधून घेणार. होय होय, आता मी आग लावणार. अरे वेड्या माणसा, तुझ्यासारखे कित्येक जण स्वतःच जळून भस्मसात झाले. अग्निशी खेळणं इतकं सोपं नाहीये. चल, त्याची महती तर ऐकून घे. मी चुकलोय. माणूस म्हणून मला गर्व झाला होता. या पंचमहाभूतांच्या पुढे आपण काहीच नाही होत. या भूतलावरील प्रत्येक संस्कृती त्यांना पुसतीये. आपण आपल्या संस्कृतीचा मान राखून या पंचमहाभूतांना वंदन करून निसर्गाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडायला हवी, संस्कृती टिकवायला हवी. तरच या पृथ्वीवरील आपण माणूस म्हणून जगू शकतो. शिवं शिवं भवहरं हरं शिवं शिवं भवहरं हरं नमामीश्वरं प्राणेश्वरं पंचभूतेश्वरम्